चंद्रपूर जिल्ह्यात शेतातील उभ्या धानाला कोंब फुटल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। परतीचा पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलंय, त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याची मागणी सध्या केली जाते। नाशिक जिल्ह्यात पावसामुळे 60% द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे व्यथित झालेल्या 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं आवाहन आता द्राक्ष उत्पादक संघटनेने केले। सोबतच सरकारनं भरीव मदत करावी आणि कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केलेली आहे। वाशिम येथील बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्राचं एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। 20 महिन्यांचा कालावधी लोटूनही ही इमारत धुळखात पडू नये, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा उद्देश होता, मात्र कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे इमारत धुळखात पडू नये। यवतमाळच्या भांब राजा परिसरात केमिकल घेऊन जाणारा टँकर लीक झाला, त्यामुळे टँकरमधील केमिकल आजूबाजूच्या शेतशिवारात पसरल्यानं पिकं पिवळी पडली आहेत। या केमिकलमुळे शेती पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकरी चिंतेत आहेत। वाशिममध्ये शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्राचं लोकार्पण करण्यात आलेले, मात्र या केंद्राची इमारत बंद स्थितीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही इमारत केवळ पांढरा हत्ती ठरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली।